नमस्कार मित्रांनो, आजची भरती म्हणजेच डाक विभाग भरती 2026 असणार. यामध्ये 49,500 वेकेन्सीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला लागताच 18,000पासून ते 81,000पर्यंत प्रति महिना तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत CRPF अंतर्गत जी 5,500+ वेकेन्सी जी भरती निघालेली आहे ती जरूर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. तर बघा, यामध्ये ऑर्गनायझेशनचं नाव काय असणार आहे? इंडियन पोस्ट ऑफिस. यामध्ये विविध पदे असणार आहेत. बघा, पदाचे नाव काय असणार आहे? सर्वप्रथम मल्टीटास्किंग स्टाफ, पोस्टमेन, मेल गार्ड आणि PA आणि SA हे तुमचे पोस्टचे नाव असणार आहे. टोटल ऑफ नंबर वेकेन्सी बघा किती आहे? 49,500. ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. येथे बघा कोण अप्लाय करू शकतात. भारतातील कोणताही मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट येथे अप्लाय करू शकतात. केंद्र सरकारचे भरती असल्यामुळे येथे सर्वजण येथे अप्लाय करू शकतात. बघा, प्रति महिना तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे? 18,000पासून ते 81,000 तुम्हाला प्रति महिन्यात सॅलरी भेटणार आहे. एज लिमिट बघा, 18 ते 40 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. ॲप्लिकेशन फी फक्त जनरल आणि OBC करता 100 रुपये असणार आहे. SC ST आणि PWD करता येथे कोणतीही फी नसणार आहे. त्यानंतर पेमेंट मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा, यामध्ये आता तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? पहिल्यांदा तुमची रायटिंग एक्झाम होणार आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, आता एक्झाममध्ये तुमचे कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत आणि किती प्रश्न असणार आहेत, किती मार्क करता. बघा, सर्वप्रथम रिझनिंग असणार आहे 25 प्रश्न 25 मार्क करता. मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्क करता. हिंदी 25 प्रश्न 25 मार्क करता आणि इंग्लिश 25 प्रश्न 25 मार्क करता. तर 100 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे. 60 मिनिटं तुम्हाला ते टाईम भेटणार आहे. एज्युकेशन बघा तुम्हाला किती असणे आवश्यक असणार आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. फक्त तुमचे 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. ज्याने कोणी 12वी केले, ग्रॅज्युएशन केलं ते सुद्धा पण इथे अप्लाय करू शकतात. बघा, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो, जे कोणी पण या बससाठी पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.